चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोणा गावाजवळील जंगल परिसरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली होती। गावातील 66 वर्षीय अरुण कुकसे हे कोड्याची पाने तोडण्यासाठी जंगलात गेले असताना त्यांच्यावर अचानक अस्वलानं हल्ला केला। या हल्ल्यात कुकसे गंभीररित्या जखमी झाले। हल्ल्याच्या वेळी त्यांनी आरडाओरड केल्यानं त्यांचा मुलगा विजय कुकसे यांनी वडिलांना वाचवण्यासाठी धाव घेतला, मात्र अस्वलानं त्याच्यावरही हल्ला केला। या झटापटीत विजय यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली। त्यांना तत्काळ चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर वडील अरुण कुकसे यांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। उपचारादरम्यान 25 ऑगस्ट रोजी अरुण कुकसे यांचं निधन झालं। ही माहिती विजय कुकसे यांना रुग्णालयातून घरी परतल्यावर देण्यात आली। घटनेला 10 दिवस उलटूनही पीडित कुटुंबाला अद्याप कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही। कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या वडिलांच्या निधनानंतर विजय कुकसे यांनी वन विभागाकडे आर्थिक मदत व शासकीय नोकरीची मागणी केली। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून वन विभागानं त्वरित मदतीची पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडूनही होत आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर।